वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो गाईज, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझी स्पेशल ब्रेड पिझ्झा रेसिपी. तुम्हाला यांना नेहमीच आवडते माझ्या हातचे ब्रेड पिझ्झा. कशी बनवते अहो बोला. आम्हाला बोलता येत नाही. खूपच छान. हा, सो मी आज बनवणार नाही आणि हे मी व्हिडिओ चालू करण्याच्या पूर्वीच डिसाईड केलं होतं. यांना काही त्याची आयडिया नाहीये. मी सर्व कटिंग वगैरे चॉपिंग वगैरे सर्व करून ठेवले. मी यांच्याकडनं बनवून घेईन. मला बोलले की तुम्ही फक्त व्हिडिओत येऊन उभा राहा, काहीच करू नका. आता हे सरप्राईज होतं का? नाही, तुम्हाला पण आलं पाहिजे. एखाद्या वेळेस मी आजारी असले, मला क्रेविंग झाली ब्रेड पिझ्झा खाण्याची, पण मला या सगळ्या गोष्टीचा काही एक्सपिरियन्स नाहीये, मी बनवलाही नाहीये, तरी मला नाही वाटत मी बनवू शकतो. तर बनवू शकता. मी जस्ट बाहेरून स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. बाहेर होतो आणि मी जस्ट बाहेरून आलोय आणि हिने सांगितलंय व्हिडिओ आपल्याला शिवून जस्ट व्हिडिओ येऊन उभा राहिलो इथं बनवावं लागणार. भेटलंय. सो मी तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं काय. तर मी तुम्हाला दाखवते की आपल्याला ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी काय काय लागतं. सो या एक चीज क्यूब्स की मी ग्रेड करून घेतलेत आणि याच्यामध्ये सगळे व्हेजीस आहेत. आपण जे जे ऍड करायचं अवेलेबल जे घरात असेल आपण ते ऍड करायचं. मी शिमला, टोमॅटो आणि ऑनियन्स घेतलेत आणि त्यानंतर मी घेतलंय पनीर, जे की माझं फेवरेट आहे. फक्त पिझ्झावर. तसं मी म्हणजे पनीर जास्त खात नाही, बट पिझ्झावर मला पनीर असल्याशिवाय मला पिझ्झा आवडत नाही. सो पनीर आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ब्रेड. कुठे ठेवलं? डायनिंग टेबल ब्रेड. आणि गाईस, त्याच्यामध्ये एक टीप, ब्रेड खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सो डिलक्स ब्रेडचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये काही थिक असतात, काही थिन असतात. सो आपण अशी ज्याची लेअर ना थोडीशी अशी पतली असते ना, अशी घ्यायची, कारण की ते लवकर म्हणजे काय बोलतात त्याला, आपण मी तर हे तव्यावर करते आणि ओव्हन मध्ये पण करते. बट जर आपण तयार करत असलो तवा ब्रेड पिझ्झा, तर त्याच्यासाठी असे थोडेसे म्हणजे त्याची जी जास्त दाखवतो ब्रेड, मी हे वाले आणले आहेत. सो मी तुम्हाला दाखवते आणि याच्यावर लवकर होतं आणि हे टेस्टी लागतात. त्यापेक्षा मला तरी याची टेस्ट आवडते. सो गाईस, त्याची जी हे बघा अशी, सो हे ब्रेड यूज करा आणि मी जी रेसिपी सांगते ती पूर्ण फॉलो करा. मी नक्की सांगते की तुम्ही असा ब्रेड पिझ्झा खाल्ला. एकदम सिंपल रेसिपी. सो स्टे ट्यून. सो आता मला सांगा काय करायचंय, काय काय घ्यायचंय. आता हे सगळे झाले रेडी. मी हे सांगितलं ना सॉस. एक मिनिट, मी माझा चष्मा लावते. माझा साथी आहे हा. हे गरजेचं. चष्म्याशिवाय काही भेटत नाही आम्हाला, दिसतही नाही. ओके. सो आपण त्याच्यामध्ये सॉसेस टाकणार आहे. तर त्याच्यामध्ये हा आहे विभाचा पास्ता अँड पिझ्झा सॉस. त्याच्यानंतर थोडस मेवा ऍड करू, लिटिल बिट. आणि आहे आपलं केचप अँड हे आहे रेड चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो. ओके, सो एवढे इन्ग्रेडियंट्स जाणार. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, सगळे व्हेजीज जे आहेत ना ते थोडेसे फ्राय करून घ्यायला, म्हणजे ते शिजले पाहिजे. कारण की आपण तवा पिझ्झा बनवतो. जर आपण ओव्हन मध्ये बनवतो ना, तर त्यावेळेस आपल्याला ते म्हणजे काय फ्राय करायची गरज नाही पडत. सो पॅन मध्ये थोडीशी तेल टाकून ठेवलं ऑलरेडी ह्या पॅन मध्ये. आणि आता तुम्ही जे व्हेजीज आहेत त्याच्यात ऍड करा. ते रेडी आहे. ओके, सो गाईस, सगळे व्हेजीस त्याच्यामध्ये ऍड करून हो सगळे फ्राय करू. हा ठीक आहे. ब्राऊन नाही शिकवते आणि मी तिला सांगतोय की हे अगोदर होते ते अगोदर होते. आपण ब्राऊन नाही करायचं त्याला. जस्ट थोडस म्हणजे ते त्याचा जो असतो ना असा कच्चा फ्लेवर तो गेला पाहिजे. सो गाईस, माझे डिअर हजबंड हबी ते सगळे व्हेजीस फ्राय करतायत. बघा किती सिन्सिअरली सगळे व्हेजीस फ्राय करतायत. आणि माझ्या चष्म्यामध्ये रिंग लाईट होती. गरज नाहीये, इतक्या दुरून नाही दिसत आहे. सो हे सगळे व्हेजीस फ्राय करा. लाईफ पार्टनर करण्यासाठी आहे. कशासाठी? तुला सोबत घेऊन जाण्यासाठी. लावलं तरी मी आलेच ना. वेल सेड. सो आता हे सगळे फ्राय
चला कमी गॅसवर करूया. अरे मास्टर शेफ इतनी स्मार्टनेस अच्छी नाही आहे. मी नाही येते अँगल मध्ये मागे होऊन करा थोडस चायनीज प्रो पीपल. अरे तुम्ही ट्राय करत होतो मला इथे काय नाही बघत होतो बाबा. असू दे तेव्हा खाली. तर आता मी तुम्हाला एका ब्रेडवर दाखवते कसं करावं लागतं. प्रोसेस काय. हा घ्यायचा एक छोटूसा ब्रेड. अशा आपण 4 ब्रेड येणार म्हणजे तो असा स्क्वेअर शेप मध्ये पिझ्झा बनवायचा आपल्याला. तर सगळ्यात पहिले मी फक्त स्प्रेड ऍड करणार आहे. ज्यावेळेस पिझ्झा बनवू आपण डायरेक्टली पॅन वर ऑइल टाकू आणि त्यावर हे सगळं भरूया. ओके. तर तुम्ही बघून घ्या कसं बनवायचं. स्प्रेड घ्यायचा. थोडा जास्त झालाय. ओके. देन नाही प्लीज. त्यानंतर यायची बघा हे मेनू आहे. किती दिवस किती दिवस नाही किती दिवस ठेवतो त्याला. ओके. सो गाईस नंतर मेयो लावायचं. थोडं मागे मेयो लावायचं. मला थोडं शेप करायची फिलिंग येते मेयो नंतर आपण म्हणजे हे ऑप्शनल आहे ऍड करायचं की नाही. आणि जेव्हा पिझ्झा बनेल मग त्यानंतर वरतून ते ऍड पिझ्झा फ्राय करावा लागतो. तर हे मी जेव्हा पिझ्झा रेडी होईल त्यानंतर वरती आपण त्याच्यावर टाकून खाऊ शकतो. सो मी तेव्हा युज करते. तर मी काय म्हणतात ब्रेडला लावलंय पिझ्झा सॉस आणि मेयो. ओके. सो हे बघा असं लावल्याच्या नंतर आता मी सगळे करून घेते. नाही मी नाही करत तुम्ही काय करत. आता हे सगळे करते करा. ऑप्शन नाही. व्हिडिओ पण करतो पुरा करते मी पण करतोय. नाही मला पण दाखवतो ना मी पण करतोय. तू नंतर क्रेडिट घेशील की मी केलं नाही आणि मीच केलं सगळं. हे बघा मी करतोय आणि माझ्याकडनं सगळं करून घेतो. आता कंटिन्यू करू आपण. सगळं झालं की बघूया. सो गाईज तुम्हाला विश्वास नाही येणार खरंच केलंय यांनी. बघा दाखवा. जास्त नाही केलं मी. 4 पीस केले. नाईस नाही बाकीचे मी तिला करायला लावणार नंतर. सो पण काही फ्राय झालंय. सो आता ते काढून घ्या आणि पनीर फ्राय करा याच्यामध्ये घाला. सो गाईज व्हेजीस काढून घेतोय आपण. थोडंसं ऑइल टाकून मी त्याला फ्राय केलं होतं. सो गाईज याच्यामध्ये दाखवते काय काय ऍड केलंय. यामध्ये ऑइल, हळद, मिरची आणि मीठ, रेड चिली. आता त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं पनीरला मस्त शिजेपर्यंत. करा सोडा सोडा. कोण आलंय कोण आलं कोण आहे. क्या आहे आई आहे. काय करू सांगायची गरज नाही. आई आणि किया थंडीमध्ये फार जास्त त्यांना थंडी वाजतीये. दोघींनी स्वेटर घातले. What is your name? किया शिकली आता तेवढं. What do you want? काय झालंय छान झालंय. थोडस ब्राऊन झालं. जास्त झालंय कियाच्या चक्कर मध्ये आमचं सगळं नुकसान झालंय. चलो ठीक आहे प्रॉब्लेम. सो आता हे सगळे ब्रेड आहेत. त्याच्यामध्ये व्हेजीस टाकणार मग पनीर टाकणार आणि मग त्याच्यावर सगळं चीज स्प्रेड करणार. नाही झालं छान लागलं. तुला समजलं नाही का करताना. अरे किया आली ना मध्ये. किया आली तर सगळं डाऊन केलं. मला अशी सिली मिस्टेक्स आवडत नाही बिलकुल. कुकिंग मध्ये तर बिलकुल नाही. अरे तर माझी चुकी आहे का तुम्ही सांगा. माझी चुकी आहे का. किया आली कियाला मी तुमच्या सोबत भेटवलं. सो गाईज
आता जे फायनल त्याच्यावर करणार आहे मी चष्मा काढते कारण की त्याच्यामध्ये दिसते रिंग लाईट मध्ये. तर मी सांगते कारण की हे काहीतरी वेगळंच नकाशा तयार करते. तुम्ही बघा हे बसून असं तुम्ही 4 बसून पिझ्झा, करा. हा 4 स्लाइसेस घेतले त्याचा आपण पिझ्झा बनवणार आहे. तर त्यामध्ये मी आता हे सगळे व्हेजीस जे आहेत ते ऍड करते. आता याच्यामध्ये सगळे व्हेजीस ऍड करून झाले आहेत आणि मी पनीर ऍड करते. आमच्या घरामध्ये पनीर कोणालाच नाही आवडत, मला सोडून. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये हज भरून चीज ॲड करणार आहे, जे की फक्त मलाच आवडतं. आणि त्यानंतर ऑर्गॅनो जाईल. खूप जास्त पडलाय गाईस. तर गाईज मी ऑर्गॅनो टाकलाय, तो थोडा जास्त पडला होता तर मग मी त्याला नंतर चेंज केला आणि मी चिली फ्लेक्स टाकले. सो आता याच्यावर जाणार आहे आमचं. तर गाईज आता हाईट जास्त आहे रे. असं हा. नको करू ना, हाईट जास्त आहे. मी अशी झाले होती. बाहेर मध्ये नवीन हेअरस्टाईल कशी आहे? मला नाही सांग ना, ऐकायला आलं. कशी वाटते नवीन हेअरस्टाईल? मला नाही ऐकायला आलं. सो गाईज चलो आता आमचा पिझ्झा होतोय आणि त्याला जास्तीत जास्त 5 मिनिटं ठेवायचं, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही कारण की ते ब्रेड आहेत ते लवकर जळून जातील. सो टिप आहे. आणि काय नक्की काय टीप आहे? टीप कुकिंग टिप्स अच्छा असतात ना? टीप आहे. हा. मला टीप आहे कुठे आला मध्ये? नाही. टीप सो आहे. आता पिझ्झा होणार आणि झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कसं होणार आणि तो टेस्ट दोघेही करणार कारण की दोघांनी मिळून बनवला आहे. सो आम्ही टेस्ट करू आणि आम्ही टेस्ट करून तुम्हाला कसं आहे तो सांगू नक्की. आणि तुम्ही ही ट्राय करा तुमच्या घरी आणि आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा की आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. खूप इझिएस्ट आहे आणि सोपा आहे बाहेर जाऊन खाण्यापेक्षा. मला तर वाटते घरचा पिझ्झा जास्त टेस्टी लागतो. ऑलवेज बेटर. हेल्दी असतो, हायजेनिक असतो आणि आपण चांगलं ऑइल यूज केलेलं असतं त्यामध्ये. बेस्ट आहे. तुम्ही तुमच्या किड्सला पण खाऊ घालू शकता. ओके. सो आता झाल्याच्या नंतर मी तुम्हाला डायरेक्ट त्याचा व्हिडिओ दाखवते. काय काय म्हणते किया? किया व्हॉट इज युअर नेम? व्हॉट? किया आहे. ओके. सो आता मी तुम्हाला पिझ्झा देणार आहे, तुम्ही मला टेस्ट करून सांगा कसा आहे. ओके ओके किया? तू सांगायला तुझं घरी क्या ओके? कसं आहे? ओके ओके. इफ यू लाइक इट से ओके. ओके मामा. ओके ओके. पिज्जा आ गया है. चलो आई खाओ. चलो दादा किया आप दोनों भी खाओ. पहिला आपण आईचं रिएक्शन घेऊया. कसं झालं आई? कसं आहे? छान. छान आहे. Yummy? एक नंबर. आईला आवडलाय. कसं? अरे 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 तू माझ्या जवळ आहे ना? स्कॅम झाला स्कॅम. कसं झालं? Awesome. ऑसम. किया कसं झालं बाया? मग सांग. किया कसं झालं? बाबाला नेऊन द्यायचं का? हो बाबासाठी बनवण्यात आली आणखी तर बाबाला पण देऊ. हा? खाऊन घ्या. जरा. मस्त झालं ना? छान. ऑसम. एक नंबर. काय सांगा खाऊ. खाऊ. How's it? Yummy? चला बाय करा आता. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया बाय मग. करो. ते काय? फ्लाइंग किस. गुड नाईट. बाय. टेक केअर. आई बाय करा. बाय. छान झालं ना पिझ्झा छान एकदम? झालं, हा. तिघांनाही आवडला. वा वा. छान छान. यांनी बनवलाय. दिलं ना क्रेडिट पूर्ण आता. थँक यू सो मच. सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आमच्या चॅनलला. बाय. बाय.